ट्रॉफ्यांचं दुकान नक्कीच ओपन झालंय. ट्रॉफी त्याचबरोबर शूज असतील, त्याचबरोबर सध्या हिवाळ्यात थंडी चांगलीच वाढली आहे. जॅकेट देखील उपलब्ध आहे. स्पोर्ट्सचं प्रत्येक सामान हळूहळू या शॉपमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. होलसेल रेटमध्ये नक्कीच आपल्याला स्वस्त दरामध्ये या ट्रॉफीज दिल्या जातील. अधिक माहितीसाठी नक्कीच आमच्याशी संपर्क करा. तर जाऊयात मैदानाकडे. आपण ही स्पर्धा एन्जॉय करतोय. आजच्या दुसऱ्या फेरीतला हा दुसरा सामना. एका बाजूला कर्जत विभागातला मानगाव संघ आहे, ज्यानं मात्र नाणेफेकी जिंकली आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. तर नाणेफेकी गमावून भुरीची वाडी संघ प्रथम फलंदाजी करत असताना सलामीची जोडी. एका बाजूला संजय आणि पंढरी आहेत, तर स्ट्राईक एंड वरती गोलंदाज पाहतोय हरीला. पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीचा फेकलाय. संजयला मात्र हा चेंडू समजला नसावा, कदाचित ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसला आणि तो निर्धाव चेंडू. खूप चांगलं षटक पहिला चेंडू हाताळण्यात आलाय गोलंदाज हरीच्या माध्यमातून. 18 चेंडूची ही लढत आपल्याला पाहायला मिळते पहिलं सत्र. पुढील चेंडू बॅटीची कड लागून चेंडू मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये होता, परंतु मोठा मासा गळ्याला लागला असता जर हा झेल पकडला असता. संजय एक विस्फोटक फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला आहे, जो पहिल्या सामन्यामध्ये बरसला होता, परंतु त्याच फलंदाजाचा झेल ड्रॉप झाला. या झेलची किंमत किती महागडी ठरेल येणारी वेळ मानगाव संघाला सांगून जाईल. परंतु एका धावेने श्रीगणेश केला जातोय संजयचा आणि संघाचा. पाहतोय आपण धावफलकावरती हा चेंडू ऑन साईडला खेळून काढला. हलक्या हाताने लॉंगॉन वरून क्षेत्ररक्षक आले, दूर होते, परंतु एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचललाय, फेकलाय. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता आणि इथून देखील एक धाव कंप्लीट केली आहे. सुरुवात दोन्ही संघांना अगदी विचार केला तर शांत गतीने पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज एक एक वैयक्तिक धावसंख्येवरती खेळत असताना 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हा चेंडू ऑफसाईडला खेळून काढलाय. कव्हरच्या डोक्यावरून 2 क्षेत्ररक्षक आहेत, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू थांबत नाही. पहिल्या सत्रातला हा आलाय संजयच्या बॅट मधून चौकार. इथून जितक्या धावा संजयच्या बॅट मधून येतील तितक्या धावा डोकेदुखी ठरणार आहे ते मानगाव संघाला, कारण शून्यावरती बाद झाला असता फलंदाज संजय, तो आता वैयक्तिक 5 या धावसंख्येवरती खेळत असताना पाहायला मिळतोय. नक्कीच अगोदरच म्हटलं होतं झेलची किंमत मोजावी लागेल आणि आता ती किंमत मोजत असताना मानगाव संघ बॅक टू बॅक दुसरा चौकार फलंदाज संजयच्या बॅट मधून. वरती लावल्यात. जर तो झेल कॅरी केला असता तर या 2 चौकारांची किंमत मोजावी लागली नसती, परंतु म्हटलं जातं क्रिकेटमध्ये पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. तो झेल ड्रॉप झाला, त्यानंतर 2 चौकार आले, तिथून मात्र आता कमबॅक केलाय. शेवट गोड केली. गोलंदाजी मार्कवरती हरी होते. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावरती आपण पाहतो बिनगडी बाद 10 धावा. पहिलं षटक समाप्त झालंय, पण पाहतोय 10 धावा. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल तोपर्यंत गोलंदाज आपण पाहतोय वापरला गेलाय. अगदी फ्रेश गोलंदाज आहेत. जगदीशला आपण पाहतोय, या अगोदर सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती तोच जगदीश. हा चेंडू लॉफ्ट केलाय. बराच काळ चेंडू हवेमध्ये. जितकी जास्त अंतर तितकी जास्त उंची. चेंडू चाललाय सीमा पार, आलाय षटकार. षटकारांना आता वेग दिला गेलाय. पहिल्या चेंडूवरती 6 धावा आल्यात.
16 धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका, झेलची संधी. आता मात्र झेल कॅरी केलाय. षटकारानंतर लगेच प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज जगदीश धक्का क्रमांक पहिला लागतोय. फलंदाज होईल बाद पंढरी. अगदी विचार केला, पंढरीचा षटकार लगावला, त्यानंतर लगेच तंबूचा आश्रय दाखवलाय जगदीश या गोलंदाजानं. आता आपण विचार करतोय तर शेवटचे 4 चेंडू शिल्लक 16 धावा धावफलकावरती लावल्यात. हा चेंडू फुलटॉस होता, झेलची संधी, फलंदाज बाद. एक लॉलीपॉप चेंडू होता परंतु मेजवानी स्वीकारताना नाही. फलंदाज नक्कीच पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतला गेला बॅटिंग टीम कडून. आपण पाहतोय तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे आणि लगेचच चेक केला जाईल इथे मात्र. क्रमांक लागतोय दुसरा. केतन बॅक टू द डगआउट. फुलटॉस चेंडू होता, मेजवानी स्वीकारतेला नाही आहे परंतु आता तंबूच्या आश्रयामध्ये परतवले नवीन फलंदाज विजय. 17 क्रमांकाची जर्सी प्रदान करून आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती गेल्यात. आता मात्र बॅकफुटला ढकलून देतोय तो बोरीचीवाडी संघाला. जरूर पहिल्या चेंडूवरती षटकार आला परंतु त्यानंतरच्या 2 चेंडूवरती 2 गडी बाद केले. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील जगदीश हॅट्रिकच्या उंबरट्यावरती पाहायला मिळाला होता आणि या सामन्यामध्ये देखील हॅट्रिकच्या उंबरट्यावरती पुन्हा एकदा जाऊन उभा राहिलाय. पाहूयात हॅट्रिक प्रस्थापित करेल का, हॅट्रिकची संधी झेल होईल का, परंतु चेंडू आपण पाहतोय वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक धाव कंप्लीट आणि एकाच धावावरती समाधान मानलंय. मित्र म्हणतोय स्ट्राईक कुठेतरी आता संजयने घेतली, कारण त्यांच्यावरचा आत्मविश्वास हा वाढला असेल, कारण 2 चौकार लगावलेत आणि त्यानंतर या षटकामध्ये कमी धावसंख्या सध्या तरी रोख लावण्याचं काम करतोय तो गोलंदाज जगदीश. शेवटचे 2 चेंडू आहेत मैदानावरती आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती लावल्यात, सफल झालेत. आता मात्र पुन्हा एकदा झेलची संधी आणि अजून एक फलंदाज बाद. लगातारचा नाही पण या षटकातला हा तिसरा धक्का. फलंदाज संजय बॅक टू द डगआउट. या षटकाचा विचार केला, पहिल्या चेंडूवरती 6 धावा खर्च केल्या होत्या जगदीशने, परंतु त्यानंतरच्या 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आणि तब्बल 3 गडी बाद केले. शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती पुन्हा सज्ज. आता मात्र डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे तो आपण पाहतोय भरत. इनॅट नंबर 5 वरती गेल्यात. भरतला मिडल ऑर्डर वरती जबाबदारी सांभाळावी लागेल. हा चेंडू बॅटीच्या रडार मध्ये आलाय, जणू काय उचलून फेकून दिलाय. स्क्वेअर लेग सीमारेषा पार शेवट गोड करणारा भरतच्या बॅट मधून आला षटकार.
धावा खर्च केल्या होत्या, परंतु शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय. विचार केला तर 13 धावा खर्च केल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 23 धावा. हा चेंडू अखोट टप्प्याचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पाहायला मिळतो. निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे गोलंदाज. तिसरा षटक घेऊन आलाय तो सुनीलला आपण पाहतोय. 18 चेंडूंचा खेळ आहे. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला मैदानावरती. अखोट टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न पूल ठरलाय पुन्हा एकदा अनसक्सेसफुल. उलट्या दिशेनं झेलची संधी निर्माण झाली होती, परंतु झेल जमिनीला दान झालाय. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथून 3 धावा कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. लगेचच मी तर म्हणेन स्ट्राईक वरती फलंदाज विजय आले होते. त्याने ओळखला की थ्रो फेकी उशिराने त्याने तेव्हा लगेच कॉल दिला भरतला. तिसऱ्या धावेसाठी भरतने देखील ऐकलं आणि 3 धावा कंप्लीट केल्या. 26 धावा दाफलकावरती ज्या भरतच्या बॅट मधून षटकार आलाय तोच भरत आता मात्र स्ट्राईक इन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सफल झाले होते. ऑन साइडला खेळून काढला क्षेत्ररक्षक होते. झाली चूक. बॅकअपला क्षेत्ररक्षक आले. त्यांनी देखील चेंडूला सोडून दिलाय. चेंडू थांबत नाहीये. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदण करत. 4 धावा. चौकार. दोन चेंडू मध्ये 10 धावा एकवटल्यात. फलंदाज भरत ना ज्या भरतवरती जबाबदारी दाखवली ती मिडल ऑर्डर वरती पाठवलं गेलं आणि त्याच पद्धतीची जबाबदारीनं खेळ करत असताना अजून एक शॉट चेंडू आणि त्या चेंडूवरती समाचार घेतला. चेंडू चाललाय सीमा पार. अजून एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. 34 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. 3 गड्यांच्या मोबदल्यात उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आपण विचार केला पहिल्या षटकामध्ये 10 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा आणि या षटकामध्ये 11 धावा सध्या तरी खर्च केल्या गेल्यात. 4 चेंडूमध्ये 11 धावा खर्च करतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती सुनील आपण पाहतोय. सुनील आले गोलंदाजी मार्कवरती. कमबॅक करावं लागेल आता सुनीलला, कारण धावा सातत्याने खर्च केल्या जातात. यावेळेस ऑफसाईडला टोलवलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आलेत लॉंग ऑफला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून एकेरी दुहेरी धावांना देखील तितकंच प्राधान्य दिलं जातं. पण पाहतो या पहिल्या सत्रातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 36 धावा सध्या धावफलकावरती लावल्या 3 गाड्यांच्या मोबदल्यात. भरतनं चांगली पारी खेळली, कारण विचार केला तर 2 चौकार त्यांच्या माध्यमातून आलेत. 1 षटकार आणि 1 डबल. वैयक्तिक 16 धावसंख्या. हा चेंडू शेवट गोड झाला. आता मात्र सुनीलच्या माध्यमातून आपण पाहतोय धक्का क्रमांक 4 लागत असताना 36 या आकड्यावरती समीकरण मैदानात उरले. येणारे चेंडू 18 आणि विजयासाठी बनवायच्यात त्या 37 धावा.
दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात. आपण पाहतोय 37 धावांचं लक्ष लावलं गेलं मानगाव गावासमोर. आपण हा संघ ज्या वेळेस क्षेत्ररक्षण करत होता तेव्हा 36 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या माऊली 11 बोरीची वाडी या संघाकडून. परंतु 37 धावांचं लक्ष आता चेस करण्यासाठी मानगाव ही टीम मैदानावरती आपल्याला पाहतोय. सलामीची जोडी मैदानावरती हरी आणि सुनीलच्या माध्यमातून. तर गोलंदाजांचा विचार केला संदीपला पाहतोय P1चं षटक घेऊन आलेत. P1च्या षटकामध्ये किती धावा खर्च करेल गोलंदाज संदीप, कारण 37 धावांचं लक्ष आहे. विचार केला तर 12ची सरासरी राखायची प्रत्येक षटकामागे. स्ट्राइक एंड वरती सुनील. पहिला चेंडू बॅटीची कट, परंतु यष्टिरक्षकाकडून थोडीशी झाली आहे चूक आणि इथून झेल ड्रॉप झालाय, परंतु एकही धाव नसेल. चांगला चेंडू हाताला गेला होता. बॅटीची लिडिंग एज लागली होती. सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला, परंतु वेगवान गतीने फेकला गेलेला चेंडू इतका वेळ नव्हता यष्टिरक्षकाला गॅदर करण्याचा. स्क्रीनवरती आपण पाहू शकता एका हातामध्ये चेंडू हाताला ब्रश झाला, त्यानंतर लगेच जमिनीला दान होताना पाहायला मिळालाय. पहिला चेंडू निर्धाव आला. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती सुनील. हा चेंडू खाली पाहायला मिळाला. आपण पाहतोय फाईन लेगला आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. बाईकच्या स्वरूपात हा चौकार आलाय. संघाचं खातं ओपन केलंय. या चौकाराच्या मदतीनं 4 धावा. नशिबाचा चौकार आपण पाहतोय यावेळेस मानगाव संघाला, कारण हा देखील निर्धाव चेंडू होता. यष्टिरक्षकाकडून थोडीशी चूक झाली आणि चेंडू सरळ सीमारेषा पार पाहायला मिळाला. चांगले गोलंदाजी करत असताना सध्या संदीपला पाहतोय. 2 चेंडू फिक्स केलेत. फलंदाज सुनीलनं हा चेंडू बॅटीच्या रडार मध्ये आला होता, उचलून फेकून दिला. झेलची संधी, लांबी कमी उंची जास्त, फलंदाज होतील बाद. स्वतःच्या फटक्यावरती नाराज झाल्यात कारण ताकद कमी पडल्या. फलंदाज सुनील बॅक टू द डगआउट. जो सुनील मागच्या सामन्याचा हिरो ठरला होता तो सुनील मात्र स्वस्तामध्ये बाद झालाय. नवीन फलंदाज मिस्टर 360 जगदीश. इथे मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. वेगवान गतीनं चेंडू वरती आले होते बॅकअपला क्षेत्ररक्षक, परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर चेंडू चाललाय जमिनीला गुदगुदल्या करत. 4 धावांसाठी अजून एक हॅलो हॅलो. इथे मात्र झेलची संधी आणि फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक दुसरा लागतोय. चौकारानंतर प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला संदीप. धक्का क्रमांक दुसरा जगदीश बॅक टू द डगआउट.
आता मात्र आपण पाहतोय चौथ्या क्रमांकावरती स्वतः संघनायक आले सचिन. विचार केला तर इथून 8 धावा फलकावरती लावल्या. हॅलो हॅलो चेक. हॅलो पाव. हल तर नक्कीच पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लावली गेली आहे 9 धावा. समीकरण मैदानावरती शिल्लक आहे आपण पाहतो ऑन स्क्रीन 12 चेंडू आणि विजयासाठी मानगाव संघाला बनवायचे त्या 14.00 सरासरीने तब्बल 28 धावा. 12 चेंडू आणि 28 समीकरण मैदानावरती. फलंदाज अद्यापही स्ट्राईक इन वरती आपल्याला पाहायला मिळेल. सलामीला गेलेला हरी जो सातत्याने नॉन स्ट्राईक इन वरती पाहायला मिळत होता तो आता पहिल्यांदा स्ट्राईक इन वरती येतील. परंतु हरीच्या माध्यमातून कुठल्या प्रकारची फलंदाजी हरी करून दाखवेल या मैदानावरती आपल्या संघाचं अस्तित्व हे मी तर म्हणेन हरीच्या माध्यमातून समजून येईल. कारण सलामीला गेलेच स्वतःच्या खांद्यावरती संघाची जबाबदारी आहे. ज्या प्रकारचा सुनीलनं पहिल्या सामन्यामध्ये खेळ केला होता त्या प्रकारचा या सामन्यामध्ये खेळ करता आला नाही. स्वस्तात बाद झालेत. गोलंदाजी मार्क वरती दुसरा षटक घेऊन आले विजय. 12 चेंडू आणि 28 ची गरज असताना पहिला चेंडू फेस करतील ते फलंदाज हरी. खोला टप्प्याचा चेंडू भिरकावला. क्षेत्ररक्षक आले ज्यांची संधी आपण पाहतोय मिसफिल्ड. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव कंप्लीट होईल का? इथून मात्र थोडीशी थ्रोफेकी चुकीची पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावफलक पुढे सरसावलाय. 11 धावा धावफलकावरती पाहतोय. चेंडू 26 ची गरज. दोन्ही बाजूनं हा सामना आपण पाहतोय सध्या तरी बॅलन्स आहे. परंतु येणारा निर्धाव चेंडू हा चेंडू बॅटीच्या रडार मध्ये लॉंगॉनला क्षेत्ररक्षक दूरवरून येतील आवाक्याच्या बाहेर. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय भरत होते. कदाचित चांगलं फिल्डिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि आता आपल्या संघासाठी 2 धावा वाचवत असताना देखील पाहायला मिळाल्यात. सातत्याने चांगली कामगिरी आजच्या दिवसात भरत देखील करतोय. आता गरज आहे मैदानावरती पाहतोय ऑन स्क्रीन आपण 10 चेंडू आणि विजयासाठी 24 धावा. एखादा मोठा फटका मारणं फार गरजेचं असेल. हेलिकॉप्टर उडवलाय. 2 क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या गॅप मध्ये ढकलून दिला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. अजून 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. डबल डबल आणि डबल. 3 चेंडूवरती 2 धावा एकवटल्यात. येणारं समीकरण जरी कठीण दिसत आहे तरी एखादा मोठा फटका इथून सामन्यामध्ये पकड मजबूत करून जाईल पुन्हा एकदा मानगाव संघाकडून. परंतु येणारा निर्धाव चेंडू वर्चस्व गाजवेल तो बोरीची वाडी संघाला. कारण समीकरण आपण मैदानावरती पाहतो शिल्लक आहे 9 चेंडू आणि विजयासाठी 22 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू सातत्याने यॉर्कर पद्धतीने फेकले गेलेत. एक धाव कंप्लीट. आता मात्र एकाच धावेचे समाधान मानावं लागेल. जर या अगोदरचे 2 चेंडू जरी पाहिले तरी त्याच टप्प्यावरती फेकले गेले. जखडून ठेवलं गेलं. बेड्या बांधल्या गेल्यात फलंदाज हरीच्या आणि कुठल्याच प्रकारचा मोठा फटका खेळता आला नाही. आता स्ट्राईक इन वरती फलंदाज आपण पाहतोय सचिन जो 4थ्या क्रमांकावरती गेला होता त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. हा देखील चेंडू पाहतोय शरीर वरती आदलत असताना फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागतोय 3रा. सचिन बॅक टू द डगआउट.
हॅलो. सहा सहा हॅलो हॅलो. संघानं, कारण मानगाव हा संघ सध्या बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. 12ची रणगती आखायची होती, परंतु सध्या धावसंख्येचा विचार केला तर 8 या रणगतीनं खेळलेली धावसंख्या आपण मैदानावरती पाहतोय. 16 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 6 चेंडू 21 धावसंख्येची गरज आहे. रिंग्स ब्रेक मैदानावरती पाहायला मिळतोय, कारण सामना फार महत्वाचा आहे. अस्तित्वाची लढाई आहे दोन्ही संघांसाठी, कारण जो संघ विजय होईल तो संघ मात्र तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल. आणि तिसऱ्या फेरीमध्ये निश्चितच म्हटलं गेलं तर बक्षीस पात्र ती फेरी असेल. जो सामना जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र हा ठरेल. नक्कीच या चमचमत्या ट्रॉफीवरती नाव कोरेल. आपल्या घरामध्ये नक्कीच आपल्या गावामध्ये या चमचमत्या ट्रॉफी मधली एक ट्रॉफी नक्कीच तो संघ घेऊन जाईल. परंतु या सामन्यामध्ये 6 चेंडू 21 ची गरज असताना स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय तो हरी, जो सलामीला गेलाय परंतु कुठेतरी शांत ठेवण्याचं काम केलं जातंय. गोलंदाज तिसरा षटक घेऊन आलाय पंढरी. पहिला चेंडू लॉफ केला. चेंडूला पाठवून दिलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. संघर्ष करणारा हरीच्या बॅट मधून संघर्षमय षटकार. कमबॅकिंग षटकार पाहतोय पहिल्या चेंडूवरती. आता गरज आहे 5 चेंडू आणि 15 धावसंख्येची. हा चेंडू वाईट. आता मात्र कमबॅक केलाय पूर्णपणे. आपण पाहतोय मैदानावरती हरी बरसलाय. का मी सलामीला आलोय याचं प्रात्यक्षिक उदाहरण सध्या या मैदानावरती देत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यामध्ये देखील चांगलं फलंदाजी करत असताना पाहायला मिळाला होता, परंतु आता संघ अडचणीमध्ये आहे आणि या अडचणीच्या वेळेस संघासाठी धावून आलाय तो फलंदाज हरी. 5 चेंडू 14 ची गरज. पुन्हा एकदा पुढील चेंडू खोलवा टप्प्याचा होता. अपील केली गेली आहे, परंतु इथून कुठलाही प्रकारचा दबाव आपल्याला पंचांपर्यंत पाहायला मिळत नाहीये. आलेला हा निर्धाव चेंडू आता पुन्हा एकदा सामन्यामध्ये पकड मजबूत करतोय तो बोरीचीवाडी संघ, कारण येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू हा वर्चस्व गाजवेल बोरीचीवाडी संघाकडून. परंतु येणारा एक एक मोठा फटका कुठेतरी विजयाकडे मार्गदर्शन करणारा असेल तो मानगाव संघाकडून. आपण पाहतोय शेवटचे 4 चेंडू 14 धावा. हा चेंडू लेगस्टिकच्या भरपूर बाहेर एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव खर्च केली जाते. 13 धावसंख्येची गरज आहे शेवटच्या 4 चेंडू मध्ये. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. दोन्ही संघ आपल्या अस्तित्वाची लढाई करत असताना मैदानावरती पाहायला मिळतात. कोणत्याही संघाला हार इथून मात्र मंजूर नाही आहे, कारण दोन्ही संघांचा विचार केला तर एक एक सामना जिंकून आज या दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेत. 4 चेंडू 13 ची गरज असताना पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय पंढरीला. आपण पाहतोय
हा चेंडू इथे झेलची संधी, परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये, 4 धावांसाठी आलाय. अजून एक संघर्षाचा संघर्षमय चौकार. धन्यवाद. नक्कीच इथून मात्र कोणत्याही संघाला हार मंजूर नाहीये. 4 चेंडू 13 ची गरज होती, आता 3 चेंडू 9 ची गरज आहे. पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती हरी आपल्याला पाहायला मिळतोय. सफल झाले होते, परंतु पाहिलं लेग स्टिक वरती फेकण्याचा सातत्याने प्रयत्न केला गेलाय आणि हा चेंडू देखील लेग स्टिकच्या भरपूरच बाहेर. पंचानं लगेच सांगितलं की हा चेंडू अवांतर स्वरूपाचा असेल. आता मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव खर्च केली जाते. शेवटचे 3 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. लक्ष पाहत होतो आपण 37 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 16 धावा खर्च केल्या. 6 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज होती. कुठेतरी वाटलं होतं बोरीची वाडी संघ एकतर्फी सामना विजय होईल, परंतु अगोदरच उल्लेख केला बॅट्समन हरीचा, ज्याला हार मंजूर नाहीये. त्याने संघाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली आणि जबाबदारीने खेळी करत असताना सध्या मैदानावरती उतरलाय. टप्प्याचा चेंडू झेलची संधी, परंतु मिसफील्ड झालेली पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होतील का इथून? स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली आहे कदाचित फलंदाज. आपण पाहतोय हरी आणि यशवंत होते. यशवंतने आपली विकेट सॅक्रिफाईस केली, कारण त्यांना देखील ठाऊक आहे हरीच्या बॅटमधून धावा येत आहेत आणि धावा येणं फार गरजेचं असेल. येणारे चेंडू असतील शिल्लक 2 आणि विजयासाठी 7 धाव संख्येची गरज. दोन चेंडू 7 धावसंख्येची गरज आहे. धावफलकावरती 30 धावा लावल्या गेल्या. 37 धावांचं लक्ष आहे. हा चेंडू या सामन्याचं भवितव्य ठरवणार असेल, कारण या चेंडूवरती जर षटकार आला तर चेंडू तो तिकडे टमाला तो अर्धा गेलेला. चेक करा तुम्ही, चेक करा. जर स्ट्राइक चेंज नसेल तर विकेट देखील नसेल कदाचित. पंच डिसिजन कळवायचा आहे, वेळ घेऊ नका. आपण पाहतोय महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांना, आम्ही समजू शकतो, परंतु आपण वेळेसाठी थांबतो, वेळ आपल्यासाठी थांबत नाहीये. 2 चेंडू 7 धावसंख्येची गरज आहे. नक्कीच आपापसात निर्णय घेतील कमिटी मेंबर. 2 चेंडू 7 धावसंख्येची गरज असताना अगदी रोमांचक मोड मध्ये हा सामना येऊन ठेपावलाय.
तर नक्कीच पंचांचा निर्णय अंतिम असेल. एकच धाव. तर नक्कीच आता 2 चेंडू शिल्लक असतील आणि मैदानावरती 7 धावसंख्येची गरज आहे. आपण पाहतोय धावचीच्या स्वरूपात बाद व्हावं लागले फलंदाजाला. फलंदाजांचा विचार केला तर यशवंत होते. नक्कीच यशवंतचं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलं तर 0 धावांचा, परंतु त्यांनी पंचांशी वाद घालू नका. बघा, एकच विनंती करते माऊली 11 बोरीचीवाडी संघ, पंच जो निर्णय घेतील त्यांना तुम्हाला मान्य घ्यावा लागेल किंवा नंतर कमिटी जो निर्णय घेईल त्यांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. नक्कीच स्ट्राइक रोटेट नसेल आणि विकेटही नसेल. दोन चेंडू विजयासाठी 7 धावसंख्येची गरज आहे. फलंदाज बाद नसतील. आपण पाहतोय पुन्हा एकदा यशवंतला स्ट्राइक एंड वरती यशवंत पाहायला मिळेल. अगदी विचार केला या सामन्याचा. 2 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. 6 चेंडू 21 ची गरज असताना पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि त्यानंतर कमबॅक पाहतोय ते फलंदाज हरीच्या माध्यमातून चौकार देखील लगवला आणि तिथून सामन्याला कलाटणी दिली. कुठेतरी दडपण आता आपल्याला पाहायला मिळते ते माऊली 11 बोरीचीवाडी या संघावरती. येणारे चेंडू 2 विजयासाठी 7 धावा. स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय 5व्या क्रमांकावरती गेलेला यशवंत, ज्याने मात्र पहिला चेंडू फेस केला तो निर्धाव होता, परंतु आता इथून या चेंडूवरती स्वतःचं आणि संघाचं भवितव्य जाऊन टेपावलंय. कारण 2 चेंडू 7 धावा या चेंडूवरती. एखादा मोठा फटका, सिंगल, डबल, तरी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय पंढरी. हा चेंडू ऑनसाइडला खेळून काढला. एकदा कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील नसेल, कारण हरीला ठाऊक आहे हरीचा आत्मविश्वास गगनाला गवसणी घालणारा पाहायला मिळतोय. कारण ज्या फलंदाजानं ज्या सामन्याला कलाटणी दिली, 6 चेंडू 21 ची गरज असताना स्वतःच्या बाजूने सामना झुकावला, तोच फलंदाज आता ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतात. 1 चेंडू आणि विजयासाठी अवघी 6 धाव संख्येची गरज आहे. 6 चेंडू मध्ये 36 धावा होताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. 6 चेंडू मध्ये 1 धाव कधी कधी बनत नाहीये, परंतु या आता 1 चेंडू मध्ये 6 धावा बनतील का? 1 चेंडू 1 धाव देखील फार मुश्किल असते, परंतु कधी कधी 1 चेंडू 6 धावा इतक्या सोप्या होऊन जातात की एका चेंडूवरती षटकार लगावला जातो. या मैदानावरती हा विक्रम आजच्या दिवसामध्ये घडेल का? 1 चेंडू आणि विजयासाठी 6 धाव संख्येची गरज. शेवटचा चेंडू 1 चेंडू 6 धावा. हा चेंडू इथे घडतोय काय? नो चेंडू फेकला गेला. आपण पाहतोय मेजबानी होती परंतु स्वीकारता आली नाहीये. आता मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होता. मी तर म्हणेन फटका फसलाय. इथे चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न केला असता हरीना. फुल टॉस नो चेंडू होता, फक्त बॅट फिरवायची होती. चेंडू सरळ सीमारेषा पार पाहायला मिळाला असता, परंतु जर तरला महत्व नाही. क्रिकेट या खेळाचं नाव अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणून क्रिकेटला ओळखलं जातं आणि त्याचं प्रात्यक्षिक आज या मैदानावरती पाहायला मिळतं. दोन्ही संघ अगदी कडवी झुंज देताना आपल्याला पाहायला मिळतात. 1 चेंडू कंपल्सरी 5 धावा. इथे हा चेंडू पुन्हा एकदा काय घडतंय आणि काय बिघडतंय? खराब गोलंदाजी. या अगोदरचा चेंडू नो फेकला, त्यानंतर हा चेंडू वाईट फेकलाय. आता मात्र कंपल्सरी 1 चेंडूवरती 4 धावा बनवाव्या लागतील, अथवा चौकार आला तर इथे सामना जिंकेल तो मानगाव संघ
अथवा षटकार आला तरी सुद्धा मानगाव संघ विजय होईल, परंतु इथून जर सिंगल डबल आले आणि निर्धाव चेंडू आला तर मात्र सामना गमवावा लागेल. एक चेंडू आणि 4 धावा. कंपल्सरी चेसिंग, फ्री हिटची संधी. शेवटचा एक बॉल, 4 धावा. फलंदाज हरी. हा चेंडू नक्कीच आता मात्र सामना गमवावा लागतंय. स्वतःवरती नाराज झालेत फलंदाज हरी. कुठेतरी नॉन स्ट्राईक एंडवरच्या फलंदाजाला स्ट्राईक दिली असती तर त्या फलंदाजामध्ये क्षमता होती असं कुठेतरी वाटतंय, परंतु निराशाजनक खेळी शेवटच्या चेंडूवरती पाहायला मिळाली, परंतु कडवी झुंज दिल्या. हार्ड लक मानगाव संघ. 21 धावा चेंडू मध्ये आपण चेस करणार होतात, परंतु विचार केला तर 17 धावा तुम्ही चेस केल्यात. अवघ्या 3 धावांना हा सामना गमवावा लागलाय. हार्ड लक, परंतु खूप खूप अभिनंदन. बोरीचीवाडी संघ आपण तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. लगेचच कर्णधार यायचे आपण जुम्मापट्टी विरुद्ध मावली 11 बोरीचीवाडी. या 2 संघांमध्ये तिसऱ्या फेरीतला सामना खेळवला जाईल आणि हा सामना 2 षटकांचा असेल याची देखील नोंद घ्यायची आहे.